हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही जो व्हिडिओ अपलोड करता त्या व्हिडिओ अपलोड केल्यानंतर फक्त पहिल्या दिवशी व्हिडिओजला काय येतात व्ह्यूज येतात आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर व्हिडिओचे व्ह्यूज हे काय होतात डायरेक्टली थांबून जातात। मग त्या जे व्हिडिओचे मधला कंटेंट तुम्हाला माहिती का खूप अट्रॅक्टिव्ह आहे किंवा तो चालणारा आहे, यूट्यूबवरती व्हायरल होण्यासारखा आहे, तरी पण यूट्यूबने त्या व्हिडिओला काय केलेलं नाही, व्हायरल केलेलं नाहीये। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्या 3 सिक्रेट ट्रिक्स सांगणार आहे की ज्यामुळे काय होणार आहे, तुमचा जो कंटेंट म्हणजे क्वालिटीवाला व्हिडिओ आहे जो यूट्यूबने पुढे पुश केलेला नाही तर त्या व्हिडिओला काय करणार आहे, यूट्यूब स्वतः पुढे पुश करणार आहे जेव्हा आपण त्या 3 सिक्रेट सेटिंग काय करणार आहोत। तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की त्या 3 सिक्रेट ट्रिक्स कोणत्या आहेत, त्या कशा फॉलो करायच्या। तर त्यामुळे व्हिडिओ काय करा, कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। कारण काय असतं, जे इम्प्रेशन असतं यूट्यूबने जास्तीत जास्त इम्प्रेशन पाठवणं गरजेचं असतं। कारण तुम्हाला माहिती जेव्हा यूट्यूब 1 लाख इम्प्रेशन लोकांपर्यंत पाठवतो म्हणजे जवळपास 1 लाख लोकांना तुमचा व्हिडिओ पाठवतो, त्यावेळेस जनरली काहीतरी 1000 ते 15000 लोक काय करतात, तुमचा व्हिडिओ ओपन करून बघतात। त्यामध्ये पण जनरली फक्त 100 ते 150 लोक काय असतात, तुमचा व्हिडिओला इंटरेस्ट घेऊन काय नसतात, बघणारे असतात। ते व्हिडिओ स्किप करून पुढे जाणारे खूप सारे असतात। तर आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाहीये। तर मी तुम्हाला ज्या 3 सिक्रेट ट्रिक्स सांगत आहे ते 3 सिक्रेट ट्रिक्स काय करायचे आहे, तुमच्या व्हिडिओमध्ये फॉलो करायचे आहे। त्यामुळे काय होणार आहे, तुमचा व्हिडिओ यूट्यूब ऑटोमॅटिकली काय करणार आहे, बूस्ट करणार आहे, जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत काय करणार आहे, पुश करणार आहे। तर तुम्हाला स्क्रीनवरती काय दिसत असेल, माझा हा व्हिडिओ दिसत असेल, तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे मला माहिती आहे की हा कंटेंट लोकांच्या खूप उपयोगाचा आहे किंवा हा व्हिडिओ लोकांनी बघणं खूप गरजेचं आहे। तरी पण यूट्यूबने काय केलेलं आहे, त्या व्हिडिओजला 330 व्ह्यूजवरती काय केलेलं आहे, थांबवलेलं आहे आणि त्याचे व्ह्यूज काय झालेले आहे, पूर्णपणे स्टॉप झालेले आहे। त्याचं इम्प्रेशन आहे 4.7% म्हणजे खूपच कमी आहे। जेव्हा तुमचं इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट हे 10च्या वरती असतो तेव्हा तुमच्या व्हिडिओचे काय होतात, व्हायरल होण्याचे चान्सेस हे जास्त असतात। त्यानंतर ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन 3 मिनिटाचा आहे जवळपास, पण हा व्हिडिओ आहे माझा जवळपास 14 मिनिटाचा। तर ह्या व्हिडिओला जवळपास 5 मिनिटाच्या वरती बघणं गरजेचं आहे जर माझ्या व्हिडिओजला व्हायरल करायचं आहे यूट्यूबला। तर जेव्हा यूट्यूबला व्हिडिओ व्हायरल करायचा असतो तर त्यावेळेस यूट्यूब फक्त तुमच्या व्हिडिओच्या ह्या 2 गोष्टी काय करतो, कन्सिडर करतो। कोणत्या 2 गोष्टी कन्सिडर करतो, इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट आणि ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन। जर ह्या 2 गोष्टी तुमच्या व्हिडिओच्या, जर तुम्ही व्हिडिओ ज्या दिवशी अपलोड करता त्या दिवशी जर म्हणजे एकदम ग्रीनमध्ये एकदम टॉपला असतील तर 100% चान्सेस असतात की तुमचा व्हिडिओ हा व्हायरल होईल। मग ह्या 2 गोष्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी कोणत्या 3 सिक्रेट ट्रिक्स फॉलो करायच्या आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यानंतर बघा, आपण ॲनालिटिक्समध्ये गेल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या कंटेंटवरती गेल्यानंतर आता तुम्हाला काय दिसतोय, व्ह्यूज दिसत आहे आणि इम्प्रेशन दिसत आहे। आता इम्प्रेशन जवळपास काय केलेले आहे, 1,97,000 लोकांना काय केलेलं आहे, यूट्यूबने पाठवलेले आहे। पण आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज किती आलेले आहे, जवळपास 13,000 व्ह्यूज आलेले आहे। तर आता इम्प्रेशन बघितलं तर 1,97,000 व्ह्यूज आले आहे, फक्त 13,000 म्हणजे यूट्यूबने काय केलेलं आहे, त्याचं काम केलेलं आहे, इम्प्रेशन पाठवलेले आहे, लोकांपर्यंत तो व्हिडिओ पाठवलेला आहे। पण लोकांनी आपल्या व्हिडिओवरती काय केलं नाही, क्लिक केलेलं नाही आहे। मग की का क्लिक केलेलं नाही किंवा कोणत्या गोष्टीमुळे क्लिक केलेलं नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा। तर आता आपल्याला ह्या 2 गोष्टी समजल्या। त्यानंतर बघा, तुम्हाला इथं दिसत आहे हाऊ व्ह्यूअर्स फाइंड युअर व्हिडिओज, ब्राउझर फीचर्स, सजेस्टेड व्हिडिओ, अदर यूट्यूब फीचर्स। आता ब्राउझर फीचर्समध्ये आणि सजेस्टेड व्हिडिओमध्ये किंवा यूट्यूब बाकीचे जे यूट्यूबचे फंक्शन्स आहेत त्यामधून जर म्हणजे आपल्या यूट्यूबवरती व्हिडिओ जर पुश केला गेला तर काय होणार आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय होणार आहे, आपला व्हिडिओ हा पाठवला जाणार आहे। मग इथं आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी पण आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपल्या व्हिडिओ ब्राउझर फ्यूचरमध्ये जाणं गरजेचं आहे, सजेस्टेड व्हिडिओमध्ये जाणं गरजेचं आहे किंवा जे यूट्यूबच्या अदर फीचर्स आहेत त्यामध्ये जाणं आहे। यूट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला वरती सर्चमध्ये काय टाकायचं आहे, जनरली व्हिडिओ व्हायरल ट्रिक्स व्हिडिओ, कारण तुमचा व्हिडिओ काय आहे, ह्या रिलेटेड आहे, व्हिडिओ व्हायरल कैसे करे। ठीक आहे, आता व्हिडिओ व्हायरल कैसे करे तर तुम्ही बघा, तुम्हाला भरपूर सारे काय होतील, व्हिडिओ सजेस्ट होतील। तर यामध्ये तुम्हाला दिसत आहे 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही जर बघत असाल 2 मंथ्स ॲगो 180K काय व्ह्यूज आहे। तर ह्या व्हिडिओला काय करायचं, आपल्याला ओपन करायचं आहे, कारण कमी वेळेमध्ये ह्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आलेले आहे। कमी वेळेत काय आलेले, ह्या व्हिडिओजला जास्त व्ह्यूज आलेले आहे। मग आपल्याला काय करायचं आहे, शेअर ऑप्शनमध्ये जायचं आहे। शेअर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॉपी लिंक ऑप्शन दिसत आहे, त्या कॉपी लिंक ऑप्शनवरती जायचं आहे। इथपर्यंत तुमचं यूट्यूबचं काय झालेलं काम झालेलं आहे, समाप्त झालेलं आहे। आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली प्ले स्टोअरवरती जायचं आहे। आता प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला यूट्यूब नावाचं ॲप्लिकेशन काय करायचं आहे, ओपन करायचं आहे किंवा इन्स्टॉल करायचं आहे, यूट्यूब।
आता बघा यूट्यूब नावाचं ॲप्लिकेशन काय केलेलं आहे मी ओपन केलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल फ्रंटला. ते आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. याला थोडं इन्स्टॉलला काय जाईल, टाईम जाईल. आपलं यूट्यूब नावाचं ॲप्लिकेशन काय झालेलं आहे, इन्स्टॉल झालेलं आहे. आपल्याला त्याला काय करायचं आहे, ओपन करायचं आहे. आता ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेल तिथं तुम्ही जे व्हिडिओची लिंक कॉपी केलेली होती, आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा टॅग एक्स्ट्रॅक्टर. आता टॅग एक्स्ट्रॅक्टरवर काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे फर्स्ट ऑप्शनला. इथे दिसत असेल तुम्हाला पेस्ट युअर व्हिडिओ लिंक हिअर. आता आपण ज्या व्हिडिओची लिंक पेस्ट केली होती त्या व्हिडिओची काय करायची, इथं लिंक आपल्याला पेस्ट करायची आहे. पेस्ट त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गो. आता गो केल्यानंतर तुम्हाला आता बघा तुम्ही काय केलं आहे, तुमचा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओचा जो URL होता, तुम्ही जो कॉपी केला होता तो इथे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओशी रिलेटेड काय दिसत आहे, सगळ्या टॅग्स दिसत आहे. ह्या टॅगचा काय करायचं आहे, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे सिम्पली. तर स्क्रीनशॉट काढल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला परत तुमच्या YT स्टुडिओमध्ये जायचं आहे. आता YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ दिसत आहे की ज्या व्हिडिओला तुमचे कमी व्ह्यूज आलेले आहे त्या व्हिडिओचं काय करायचं आहे, वरती तुम्हाला एडिट आयकॉन दिसत आहे, त्या एडिट आयकॉनवरती जायचं आहे. एडिट आयकॉनवरती गेल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं आहे, तुमचा जो आता थंबनेल आहे तो थंबनेल काय करायचा आहे, म्हणजे तुमचे क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट व्हिडिओचे खूप कमी आहे. तर तुम्हाला क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट कशा थ्रू वाढतो आहे, तुमच्या थंबनेल थ्रू वाढते, हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजेच तुमचा हा थंबनेल जो आहे तो लोकांना काय करत नाही आहे, जास्त इम्प्रेस करत नाही आहे. त्यामुळे लोक तुमच्या काय करत नाही आहे, व्हिडिओला क्लिक करत नाही. जरी यूट्यूबने काय केले, तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन लोकांपर्यंत पाठवले, तुमचा व्हिडिओ लोकांपर्यंत पाठवलेला आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली ह्याच रिलेटेड तुम्हाला एक अजून ॲट्रॅक्टिव्ह याच्याशी म्हणजे आता तुम्ही जो बनवला आहे त्याच्यापेक्षा जास्त एक ॲट्रॅक्टिव्ह काय करायचं आहे, थंबनेल परत डबल बनवायचा आहे. आणि तो थंबनेल काय करायचा आहे, तुम्हाला इथे एडिटच्या आयकॉनवरती जाऊन काय करायचं आहे, एडिट करायचं आहे. एडिट केल्यानंतर थंबनेल तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला लास्टला दिसत असेल टॅग्स. तर टॅग्स ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या रिलेटेड म्हणजे व्हिडिओशी रिलेटेड हे सगळे टॅग्स काय करायचे, काढून टाकायचे आहे. आणि तुम्ही ज्या व्हिडिओचं म्हणजे ज्या टॅगचा स्क्रीनशॉट काढला होता ते टॅग काय करायचे, तुम्हाला 1 बाय 1 काय करायचे, इथं टाईप करायचे आहे. म्हणजेच काय करायचं आहे, जवळपास मला पहिला टॅग आठवत होता की व्हिडिओ व्हायरल कैसे करें. या पद्धतीने काय करायचे, 1 बाय 1 तुम्हाला काय करायचे, टॅग ॲड करायचे. आधीचे टॅग तुम्ही काढून टाकले तरी चालते. म्हणजे डिलीट करायचं असेल तर काय करायचं, तुम्हाला फक्त क्रॉस बटनवरती काय करायचं आहे, डबल क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर ह्यानंतर तुम्हाला म्हणजे जी सेकंड थिंग झाली. थर्ड थिंग काय आहे तुमची, इन्व्हाइट अ कोलॅबरेटर. आता इन्व्हाइट अ कोलॅबरेटर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड किंवा तुमच्या चॅनलशी रिलेटेड जे पण कोणी यूट्यूब चॅनल असेल किंवा म्हणजे तुमचा चॅनल ज्या प्रकारे ग्रो झालेला आहे तसंच समोरचं चॅनल काय करायचं आहे, तुम्हाला बघायचं आहे. तर त्या चॅनल तुम्हाला काय करायचं आहे, इथं सर्च करायचं आहे. आता सर्च सपोज बघा सोनाली टेक. आता सोनाली टेक आल्यानंतर बघा तुम्हाला इथं खूप सारे चॅनल दिसत आहे. ठीक आहे. तर आता सपोज तुम्ही ह्या चॅनलला काय केलं, सिलेक्ट केलं आणि ह्या चॅनलची काय करायची आहे, तुम्हाला ॲलो ॲनालिटिक्स व्ह्यूइंग. त्यानंतर क्रिएट लिंक करायची आहे. क्रिएट लिंक केल्यानंतर तुम्हाला ही जी लिंक आहे ही लिंक काय करायची, इथून कॉपी करायची आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला त्या चॅनलशी रिलेटेड त्यांचा जर तुमच्याकडे व्हॉट्सअप नंबर असेल किंवा इंस्टाग्राम ID असेल तर त्या इंस्टाग्राम IDला काय करायचे, तुम्हाला ही लिंक काय करायची आहे, शेअर करायची आहे आणि त्यांना इन्व्हाइट करायचं आहे. आता इन्व्हाइट कोलॅबरेटरमुळे काय होणार आहे, तुम्हाला नक्कीच माहीत आहे का तुम्हाला जास्तीत जास्त व्ह्यूअर्स मिळणार आहे, जास्तीत जास्त ऑडियन्स मिळणार आहे. कारण त्या चॅनलशी जर तुम्ही कोलॅबरेट केलं तर त्यांच्या ऑडियन्सपर्यंत काय होणार आहे, यूट्यूब तुमचा व्हिडिओ काय करणार आहे, पाठवणार आहे. त्यामुळे पण तुम्हाला व्ह्यूज वाढण्यासाठी काय होणार आहे, मदत होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या 3 सिक्रेट ट्रिक्स म्हणजे तुमचा जर थंबनेल लोकांना इम्प्रेस करत नसेल तरी तुमचे व्ह्यूज हे काय करू शकता, थांबवू शकता. त्यानंतर तुम्ही तुमच्या व्हिडिओजला प्रॉपर टॅग्स लावलेले नसते त्यामुळे तुमचा व्हिडिओ आहे जो सर्चमध्ये जात नसेल किंवा ब्राउझर फ्युचर्समध्ये जात नसेल किंवा अदर जे कोणते फंक्शन्स असतील त्यामध्ये काय होत नसेल, फीड होत नसेल. तर तुम्हाला ते फीड करण्यासाठी टॅग्स ऑप्शनचा वापर करायचा आहे. आणि अजून जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला इन्व्हाइट कोलॅबरेटर हे ऑप्शन काय करायचं आहे, वापरायचं आहे. ह्या 3 गोष्टी तुम्ही काय करायच्या आहे, तुमच्या व्हिडिओजला काय करायचे आहे, फॉलो करायचे आहे की त्यामुळे तुमच्या व्हिडिओचे जे थांबलेले व्ह्यूज आहे ते व्हिडिओचे व्ह्यूज काय होतील, वाढायला सुरुवात होईल. तर ह्या प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ होता की तुमच्या ज्या व्हिडिओचे व्ह्यूज थांबलेले आहे त्या व्हिडिओचे व्ह्यूज कसे वाढवायचे. मी तुम्हाला लाईव्ह स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस दाखवलेली आहे. त्या प्रकारे तुम्ही ह्या 3 सिक्रेट ट्रिक्स वापरून काय करू शकता, यूट्यूबने तुमच्या ज्या व्हिडिओचे व्ह्यूज थांबवलेले आहेत त्या व्हिडिओचे व्ह्यूज काय करू शकता, वाढू शकता किंवा त्या तुमच्या व्हिडिओला बूस्ट करू शकता. तर अशाच यूट्यूब संबंधित मी डेली टिप्स, नवनवीन अपडेट्स तर यूट्यूब संबंधित तुमच्या
काही अडचणी असतील त्या अडचणींचं निरसन अशा सर्व माहिती काय करत असते मी यूट्यूबवरती डेली घेऊन येत असते. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.